नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत कोल्हापूर पद्धतीने पिठलं भाकरी. पिठल्यासाठी एक छोटी वाटी बेसन पीठ घेतले चाळून, 5-6 कढीपत्त्याची पानं, कांदा छोटी वाटी बारीक चिरलेला, मिरच्या 4-5 बारीक चिरलेल्या हिरव्या, कोथिंबीर एक छोटी वाटी बारीक चिरलेली, हळद एक अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, मोहरी अर्धा चमचा, मीठ चवीनुसार घ्यायचं. तेल चवीनुसार लागणार आपल्याला. तर पाहू कसे करायचे पिठले, कोल्हापुरी पिठले. पिठल्यासाठी कढईत मी 2 चमचे तेल घालते. गरम झालेल्या त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, मोहरी टाकायचे, कांदा बारीक चिरलेला घालायचा, कांदा छान भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर मिरच्या घालायची, आपल्या तिखट घालायचं, कमी जास्त तिखट कसं लागतं त्यानुसार मिरच्या कमी जास्त घालायचं, कांदा भाजून घ्यायचा. नंतर कढीपत्ता घालायचा, हळद घालायचं, त्यानंतर गरम पाणी घालायचं. पिठला पण करायचं, त्या अंदाजाने पाणी घालायचं. जसं पातळ थोडंसं पातळ करायचं, त्यामुळे एवढं बाऊल घातलेलं होता म्हणजे 1 किलो चवीनुसार घालायचं. उकळी आलेल्या पाण्याला कोथिंबीर घालायची, तर हलवून घ्यायचं पूर्ण. त्याच्यानंतर जे आपण बेसन घेतलं ते असं टाकत टाकत हलवून घ्यायचं, हलवून घ्यायचं. कोल्हापुरी पद्धतीचं पिठलं असं करतात, तर पाणी घालत नाही त्यामुळे चव जाते. तर अशा पद्धतीने गुळ्या मोडून घ्यायच्या, त्याच्यावर झाकून ठेवायचं 5 मिनिटं. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असं पिठलं करून बघा. भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागतं. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.